इव्हनिंग अमेरिका. आज मी आहे लॉस एंजेलिसमधल्या कँडी केन लेनमध्ये आणि माझ्या मागे तुम्हाला दिसतंय हे क्रिसमसचं डेकोरेशन केलेलं, ते बघायला आपण आलोय. चला तर मग. इथे आपल्याला टेडी डॉगी दिसतोय, स्नोमॅन दिसतोय, एलिफंट पण दिसतोय, बर्ड्स दिसत आहेत, ऑस्ट्रिच दिसतंय आणि हे ॲक्च्युली नॉर्थ पोल झू बनवलंय ह्यांनी. डॉगी पण आहे ना, काही काही प्राणी आहेत, गाय दिसते, मस्तच केल्या, मोर पण आहे. माझ्या मागे बघा, तुम्हाला इतकं सुंदर घराच्या तरी इतकं सुंदर सजावट केली आहे. मीच इतकी भारावली आहे, इतकी खुश झाली आहे बघून. आणि इतकं छान छान बनवलंय. मनी माऊ दिसते, प्राणी आहेत, हरिण आहे. आणि हे कँडी केनमधलं जे लाइटिंग आहे, क्रिसमस डेकोरेशनवरती जी थीम बनवली आहे, ते आपल्याला मिड डिसेंबर टू न्यू इयर इव्हपर्यंत बघायला मिळते. हे क्रिसमसचं लाइटिंग डेकोरेशन बघायचा सगळ्यात बेस्ट टाईम म्हटला तर सनसेट नंतर, म्हणजे अराउंड 6 PM to 9, म्हणजे कारण काळोख खूप होतो, खूप डार्कमध्ये ह्या लाईट आणि हे सगळे केलेले कार्टून्स बघायला इतके छान उठून खुलून दिसतात. घरं म्हणजे अशी खोटी नाहीये, तिथे लोक ऑलरेडी राहत आहेत. इतकं छान केलंय आणि बापरे, सॅन्टा आणि ते गिफ्ट बॉक्स पण किती छान बनवलंय. कुंपणच आणि कँडी केनचं बनवलंय, किती छान दिसतंय. आणि समोरच सॅन्टा तो कार्टमध्ये बसून चाललाय गिफ्ट वाटायला सगळ्यांना. इथे आपल्याला पुन्हा सॅन्टा दिसतोय, कार्टमध्ये बसून गिफ्ट वाटायला निघालाय तो. प्रत्येकाच्या दारासमोर काही ना काहीतरी वेगवेगळं डेकोरेशन आहे. लॉस एंजेलिसमधली ही कँडी केन लेन बघायला मलाच एवढं भारी वाटतंय. म्हणजे मुलं किती भारावून जात असतील हे बघून, किती खुश होत असतील. आणि इथे केवढा मोठा टेडी बनवला, तो टेडी सुद्धा असा हात मिळवतोय, हक करायला घेतो तसा करतोय. अरे वा.
दिसतंय हार्ट कोकाचा बनवलेला. इतकं सुंदर बनवलं, इतकं प्रत्येक घराच्या दरवाजासमोर इतकं सुंदर डेकोरेशन केलं ना क्रिसमसचं. म्हणजे सॅन्टा किंवा ते स्नोमॅन, इथे तर मला स्नोमॅनची पूर्ण फॅमिलीच दिसते बनवलेली. आणि ते लेझरने ते आपल्याला फ्लेक्स सुद्धा दिसतात, इतके छान केलेले. स्नोमॅनची फॅमिली किती क्यूट बनवली. दरवाजाच्या गेट समोरच असं दोन्ही साईडला इतकं सुंदर डेकोरेशन केलंय. आणि इथे यांनी पेंग्विनची फॅमिली बनवली आहे. झाडांना सुद्धा सुंदर लाइटिंग केली. आपल्याला सी सॉ सुद्धा दिसतंय करताना. घराच्या वरच्या ह्याच्यावर पण त्यांनी जो काय सुंदर लाइटिंग केलं, डेकोरेशन पूर्ण झाडच्या झाड त्यांनी लाइटिंग केली आहे. आणि कॅलिफोर्निया फेमस आपल्याला पाम ट्री पण दिसतंय. घरावरच लिहिलंय कॅन्डी केन लेन. सुंदर घर डेकोरेट केलंय, बापरे. हे असं वाटतं एकमेकांनी चढावलं असतं ना की किती सुंदर मी डेकोरेशन करू. आणि ह्या झाडाला ते क्रिसमसचे ऑर्नामेंट्स त्यांनी काय लावले सुंदर, बापरे. काय मज्जा येते बघायला, इतकं सुंदर, बापरे. नंतर हे सगळे कार्टूनचे कॅरेक्टर सुद्धा इथे आपल्याला दिसत आहेत. इथे त्यांनी लिहिलं सुद्धा आहे त्यांच्या इथे, मेरी क्रिसमस अँड हॅपी हॉलिडेज फ्रॉम द कॅन्डी केन लेन फॅमिलीज. किती छान वाटतंय ना घर आणि असं बघायला, बापरे. वेगळा एक्सपिरियन्स, म्हणजे लाईफमध्ये फर्स्ट टाइम मी बघितले असा. केवढे मोठे, किती ह्यूज असे बनवलेत एकदम असे. हा घराच्या इथे तर अशा त्या
लावलेत तिथे. हा इथे सुद्धा सॅन्टा आणि सॅन्टाची काठ ही सुद्धा म्हणजे वेगळी बनवली, असं सिमिलरिटी नाही, प्रत्येकाने काहीतरी वैविध्य दाखवलं प्रत्येकाच्या सजावटीमध्ये. बघू तेवढी अजून लेन संपतच नाहीये पूर्ण. जर अशी समोर आपण बघितलं तर लाइटिंग ट्रेनचा ट्रॅक बनवलेला दिसतोय आपल्याला इथे खाली, आणि पूर्ण सिटी बनवली आहे त्यांनी. काय म्हणजे बापरे, किती वेगवेगळे प्राणी, झाडांचे डेकोरेशन, हरिण, बापरे. गिफ्ट बॅग्स पण ह्यांच्या पण वेगळ्या आहेत त्यांनी बनवलेल्या. पण दिसतंय बनवलेलं ह्यांनी. आणि सगळी छोटी क्रिसमसचे प्लांट इथे दिसतात बनवलेले ह्यांनी. आणि अगदी आपल्या भाषेत सांगायचं झालं तर एक शेकोटी सुद्धा मला इथे दिसते आणि शेकोटी बनवलेली. टेंट बनवले आहेत, म्हणजे ना थीम किती सुंदर केली आहे. इथे आपल्याला दिसते ही गाडी पूर्ण गिफ्ट, म्हणजे इतकी सुंदर पूर्ण गिफ्टनी भरली आहे ही. हे जे घर आहे इथे हरणाची थीम आहे आणि ती हरणं ना हलतायत, म्हणजे त्यांची मान वर खाली होतीये, बाजूला होतीये. मागचे पण सगळे लाईट वरती खाली स्टार बनवलाय. गिफ्टचे बॉक्सेस बघून तर असं वाटतंय ना बापरे, इतके सुंदर डेकोरेट केले. इथे ज्यांचं घर आहे त्यांच्याकडून विश केलंय त्यांनी. जॉय सुद्धा किती सुंदर बनवलंय. फॅमिली बनवली आहे हरणाची. आणि इथे आपल्याला या घराची इथे ती फेरी सुद्धा दिसते बनवली एकदम व्हाईट लाईट मध्ये, म्हणजे ती परी आहे पंखावाली मस्त अशी. आणि ते स्नोमॅन सुद्धा आहे, हे क्रिस्टलचे आहेत हे बनवलेले. 3 आहे, छोटा, मोठा आणि मोठा. ह्या घराची थीम अशी एलियन वगैरे दिसते केली आहे. समोरच दारात एलियन आहे. आणि इथे हा कोण आहे बापरे, माहिती नाही मला.
क्रिसमस बीच क्लब आहे हा. काय मस्त बनवल्या त्यांनी. वरती पण त्या घरात त्यांनी दाखवलंय ते स्विमिंग करताना जी मुलं आपण बोट वापरतात. पण यांनी हॉलिडेची थीम दाखवली आहे वरती. अगदी गॉगल वगैरे ते जे आपण ज्यूस आणि पितो. इथे सुद्धा आपल्याला पर्याय या आणि ती किती छान तिचे पंख असे करतेय. इथे नट क्रॅकर आहे ॲक्च्युली. कॅन्डी केन लेन हे म्हणजे ह्या लेनला रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन्ही साईडला समोरासमोर घर आहेत आणि तिथे आपल्याला क्रिसमसचे हे डेकोरेशन खूप खूप सुंदर केलेलं बघायला मिळतंय. इथे आपल्याला येशूच्या जन्माचा देखावा बघायला मिळतोय. इथे आपल्याला दिसते ह्यानी पूर्ण एअरपोर्टची थीम केली आहे. रनवे वगैरे केलाय. हे हॉट एअर बलून दिसतंय. तिथे आपल्याला एक विमान दिसतंय. इथे एक खाली रनवेला दिसतंय विमान. पायलट्स लॉन्च. लेन इतकी त्या लाईटीनी झगमगून निघाली आणि समोरचं घर तर अफलातून सजवलं. अफलातून. इथे तर हा क्रिसमस ट्री अगदी डायमंड क्रिसमस ट्री वाटतोय मला तर. हे सुद्धा ना सॅन्टा बीचचं ह्यांनी केलं इथे थीम. खूपच छान केली आहे. स्नोमॅन आहे, सॅन्टा आहे, सगळी फॅमिलीज बनवली आहे मस्त.
इतकं छान केलं आणि मला हे काहीतरी नवीन दिसलं. इथे लेट इट स्नो म्हणून लिटरली स्नो पडताना दाखवलं इथे यांनी. इथे यांनी झुकझुक गाडी बनवली आहे. लॉस एंजलिसमधली ही कँडी केन लेन बघताना मला इतकं भारावली, इतकं आवडलं मला हे क्रिसमस डेकोरेशन आणि बघताना खूप मजा आली. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू सो मच. बाय बाय.